APN न्यूज सत्य आणि सकारात्मक। महापारेषणच्या विरोधात थापटी तांडा तालुका पैठण येथील शेतकऱ्याचे सहपरिवार आमरण उपोषण। याबाबत सविस्तर असे की थापटी तांडा तालुका पैठण येथील शेतकरी अशोक बाबूराव राठोड हे दिनांक 4 सप्टेंबर रोजी काही प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसले आहे। त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या शेतातून 400 किलो वॅट या विद्युत वाहिनीची तार गेलेली आहे। तसेच यासाठीचे 2 टॉवर लाईन मनोरे सुद्धा बसवलेले आहे। तसेच त्यांच्या शेतातील झाडांचाही मोबदला मिळाला नसल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले। गेल्या 2 वर्षांपासून यासाठी सतत सरकार दरबारी पाठपुरावा करून सुद्धा मोबदला मिळाला नाही। वारंवार संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तोंडी आणि लेखी तक्रार करून सुद्धा याची कुणी दखल घेतली नाही। स्थानिक मंत्री संदीपान भुमरे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सुद्धा याविषयी भेटून आल्याचे त्यांनी सांगितले, तरीही या बाबीकडे गांभीर्याने कुणीही लक्ष दिले नाही। त्यामुळे शेवटी सहपरिवार उपोषणास बसायची वेळ आली असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले। त्यामुळे महापारेषण आणि संबंधित मंत्र्यांनी या मागणीकडे तात्काळ लक्ष देऊन मागण्या पूर्ण करण्याची विनंतीही त्यांनी केली। या प्रसंगी उपोषणकर्ते अशोक बाबूराव राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश अध्यक्ष जयकुमारजी राठोड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी त्यांनी भेट देऊन तसेच महापारेषणच्या साहेबांना भेटून चर्चा करून यावर मार्ग काढण्याची विनंती त्यांनी केली। या मागण्या मान्य न केल्यास राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी या प्रसंगी दिला। APN न्यूज साठी अर्जुन पवार नुसावत, छत्रपती संभाजीनगर। माझं नाव अशोक बाबूराव राठोड, राहणार थापटी तांडा। माझे शेत पैठण तालुक्यामध्ये माझी जमीन येते थापटी तांडा शिवारामध्ये। त्या जमिनीत एकंदरीत 6 टावर टाकले या लोकांनी आणि 6 टावर टाकत असताना आम्ही न्याय मागतो तो सगळं उडाउडीचे उत्तर देते, तुम्हाला मोबदला भेटणार आहे असं म्हणते। पण मोबदला जवळपास मी मंत्रालयापासून तर मुंबई ऑफिसपर्यंत औरंगाबादमध्ये त्यांना त्यांच्या सतत ऑफिसमध्ये जाऊन त्यांना हात जोडून विनंती करून बी सगळे उडाउडीचे उत्तर देतात हे लोक। ते म्हणते की हे आमच्या हातातले गृहमंत्री ऊर्जा मंत्री जे ना फडणवीस साहेब ते पाटील, आता त्यांच्यावर हे शासकीय अधिकारी त्यांच्यावर बोट दाखवतात। आम्ही सर्वसामान्य त्यांना भेटणं आम्हाला शक्य नाही। त्या शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालायचा। त्या शेतीवर माझ्या आंब्याचे चिंचाचे 150 झाडं होते। 150 झाडं त्यांनी तोडून टाकले आणि ज्या लोकांना मोबदला द्यायचं त्यांना दिलं नाही। काही लोकांची शेतात टावर नसताना मोबदला दिला गेला आणि त्यांना अनलिमिटेड मोबदला दिला गेला। त्यांना काही मंत्र्यांमधून फोन येतात की बाबा यांचा मोबदला का नाही दिला, ते म्हणते यांना दिलेला आहे पण तुम्ही असं म्हणता प्रूफ आहे का? हा, ते म्हणतात ते प्रूफ आहे बाबा, यांचा मोबदला द्या तुम्ही। तिथून फोन आला की ते म्हणतात की त्यांना पाठवून द्या, इथं आलो की काही नाही। कादरी सर म्हणतात की बाबा मी जे ना प्रकरण राठोड तुमचं प्रकरण निकाली काढतो। एक वेळेस मला असून सांगत येतात, दुसरीकडे मग काही असं दिसत जात नाही। खरं काय त्यांचा विश्वास मला येत नाही। आजपर्यंत 7 चीफ इंजिनियर बदलून गेलेले। आता गणपत मुंडे साहेब होते तर त्यांनी मला आश्वासन देऊन सारा बिचारा स्वर्गवास झाला आश्वासन देऊन, आम्ही तिच्याकडून काही झालेलं नाही। त्याच्यानंतर आपले लिंबाळकर साहेब होते, आता ते प्रकाशगंजला हेड ऑफिसला आहे। लिंबाळकर साहेब म्हणते की मी मार्गी लावतो, त्यांचं बी काय आश्वासन देतात पण त्यांच्या दृष्टिकोनाला असं काही वाटत नाही की आपलं मार्गी लागेल म्हणून। आज मला उपोषणचा 2रा दिवस आहे। लेकरं बाळा घेऊन बसतो। माझे बंधू विनोद राठोड सरपंच आहेत आमचे 2 गावाचे, ते सुद्धा उपोषणाला येऊन बसलेत। आता आमची बारी उपोषणाला येऊन बसेपर्यंत हे लोक अधिकारी लोक काही लक्ष करत नाही आपण भानगडीवरती। आणि संजय वाघ फक्त गोरमाटी समाजावरच दुर्लक्ष करून मोबदला द्यायचं नाही, कारण ते संजय वाघच। आणि काही लोकांची त्यांनी ते कोर्टात पैसे टाकले रागाच्या भरात। निवेदन मी दिले, मी तर मंत्रालयापासून चालू केले। परत CMD संजीव कुमार, CMD संस्थापक अध्यक्ष संचालक, त्यांना सुद्धा मी बोललो की ते म्हणते तुमचं मोबदला मी द्यायला सांगितला।
त्यांचं काय म्हणणं आहे एकंदरीत की हे जर न देत असेल तर यांच्या अधिकारने देत असेल तर मी त्याला सांगतो, हे बी त्यांना उत्तर देत नाही. म्हणजे आंदोलन काय बोलतात ते आम्हाला कळत नाही. माझ्याकडं मंत्री लोकांची 10 पत्र आहे. संदीपांजी घुमरे साहेब त्यांची शिफारस माझ्या परस्पर त्यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला माझ्या परस्पर दिलं. त्यांनी एवढं महत्वाचं काम केलं माझ्यासाठी, तर त्याच्यावर बी काय उत्तर नाही. साहेब मला आश्वासन दिले अशोक बसू नको उपोषण, मी तुझं काम करतो. आज 2 दिवस पहिले बोलले होते की मी त्या संदर्भात फडणवीस साहेबाला बोलतो म्हणे. तर फडणवीस साहेब काही त्यांना भेटले नाही. आज ते भेटले नाही तर किती करावं माणसाने. लई आम्ही तर लई परेशान आहे सर. आता मुलीचं शिक्षण व्हायचं चाललं, ऍडमिशन भेटाना 1.5 लाख रुपये तर कॉलेजवाले 1.5 लाख रुपये सांगतात. कुटुंब आम्ही बसलो, कारण की आता करता धरता मी मला जर काय झालं तर मग बाकीच्याला काय. माझं नाव माया अशोक राठोड. आम्ही आम्हाला उपोषणला बसलो आहे. आमचा मोबदला स्वतःचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही, त्याच्यामुळे आम्ही आम्हाला उपोषणला बसलो आहे. पूर्ण परिवार आहे. आम्हाला नाही का आमच्या शेतात 6 टावर आलेले. 2 वर्षापासून आम्हाला 1 रुपया भेटला नाही, त्याच्यामुळे आम्ही उपोषणला बसलोय. आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही इथून उठणार नाही आम्हाला मोबदला भेटल्याशिवाय. लहान लहान लेकरे त्यांचं शिक्षण बंद झालं. 12वी पोरगी पास आहे, तिचं बी शिक्षण बंद आहे. विहीर आहे शेतामध्ये, त्याचा काही फायदा नाही व्हायला. पाणी शेतामध्ये पाणी जर सोडलं तर करंट बसतो, त्याच्यामध्ये आंब्याच्या झाडाचं नुकसान झालेलं आहे. हा लवकरात लवकर आमच्या मागणं पूर्ण करा. शेतीमध्ये काही पीक येत नाही, काही नाही. आम्हाला त्या शेतीचा काहीच फायदा नाही व्हायला. हा आमचा मोबदला भेटल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. आमच्या वावरामध्ये 6 खंड आहे. सारं बाबा गेला आमचं मुलाचं, हे आम्हाला पाहिजे. त्यांच्यासाठी आम्ही उपोषणला बसेल. हे इथं 2 वर्ष झाले, याचं काही नगद आम्हाला भेटलं नाही. बाकीच्याला गावाच्याला साऱ्याला भेटलं. ज्याच्या वावरात खंड नाही त्याला भेटून गेले, पण आमच्या मुलाला काही त्यांचं काही भेटलं नाही. मोबत आमच्या मुलाला भेटावे. मोबत भेटल्या बिगर का आम्ही उठणार नाही इथून. जीव गेला तर काही हरकत नाही, नाही तर तुमच्या इथं आम्ही फाशी घेऊ. आज छत्रपती संभाजीनगर येथे बंजारा समाजाचे उपोषण करते अशोक राठोड व त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी काल 4/9/2024 पासून उपोषण करत आहे. आज दुसरा दिवस उपोषणला चालू असताना आतापर्यंत न कुठले अधिकारी व प्रशासक कोणी येऊन या ठिकाणी बघितलेले सुद्धा नाही. मला असं वाटते की बंजारा समाज जे पहिल्यापासून त्या बंजारा समाजावर अन्याय होते, आज तीच परिस्थिती दिसून येते. मला असं वाटते की अशोक राठोड यांना लवकरात लवकर यांना न्याय देण्यात यावे अशी माझी विनंती आहे. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.